हा भाई आपल्याकडे बघतोय भाई, यांनी रायडर ओळखलाय. तर मित्रांनो नमस्कार. एकदम जास्त काही झालेली आहे. आता तुम्हाला पटकन दिशेनं गाडीवर बसूनच सांगतो मी काय विषय काय नाही ते. ठीक आहे, चला मग. हा मित्रांनो, गाडीला कोल्ड स्टार्ट केलंय. आता ती जोपर्यंत आयडलला येते तोपर्यंत जरा तुम्हाला सांगतो काय विषय. काल बेकार पाऊस आला होता, हे आपले बुट पण वाळतायच, त्याच्यामुळे जरा भिजलो होतो मी, पूर्ण ओल्ला झालेलो होतो. त्यामुळे मला शूटिंग पण नाही करता आली, आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे सँडल घालून जायला लागतंय आज. ओके, काही विषय नाही. आणि आता आपल्याला निघायला ऑलरेडी उशीर झालेला आहे. 9:50 येतच झालेले आहेत. आपल्याला 10ला ऑफिसला पोचायचं असतं. आणि प्लस अजून आज एक दुसरं काम पण आहे आपल्याला. आता विषय होणार आहे आजच्या गावात, त्या विषयाने चला. A few moments later. तर मित्रांनो, काय विषय आहे की आता कॉलेजला आपल्याला आहे ना फायनल इयरचं प्रोजेक्ट आहे आमचं. त्यासाठी ब्लॅक बुक क्रिएट करायची आहे, बनवायची आहे. आमची एक्झाम आहे उद्या, आणि मी ब्लॅक बुक बनवायला टाकतो आहे आज, आत्ता या टायमाला, जाता जाता ऑफिसला जाता जाता. सो त्याच्यामुळेच आपल्याला बेकार उशीर होणार आहे असं वाटतंय. मग आता काय करावं बघायला लागल आईच्या गावात. काय ना, आपण आवरतो खूप लवकर, म्हणजे मी माझ्या पर्सनल स्वतःबद्दल बोलतोय. मी आवरतो खूप लवकर, पण मग आहे ना निघता करताय ना मला बेकार उशीर होऊन जातो. कावर काय माहिती आईच्या गावात, बहुतेक काहीतरी विषय भाई. पटकन दिवशी आवरतच नाही मी यार. व्हॉट्स द मॅटर, आय डोंट नो. हा, काही विषयाने फायनली निघालेलो आहे. 9:53 झालेले आहेत. बट लवकरात लवकर पोचायचा विषय करायला लागेल. रस्त्यात जाता जाता मला त्या बुक्स लगेचच्या लगेच म्हणजे याला टाकायच्या पण आहे, आणि लगेचच्या लगेच घेऊन पण जायचं आहे. मग आता त्याला किती वेळ लागेल किती नाही काय सांगता येत नाही भाई. काल ऍक्च्युली काय झालं, मी व्लॉग शूट करणार होतो, आय मीन मोठं व्लॉग स्पेसिफिकली. पण झालं असं की पाऊस आला भाई. आता पाऊस आल्यावरती काय करणार ना माणूस. म्हणजे आपल्याकडे एक तर आयफोन नाहीये ना, कोणचा डीजीचा कॅमेरा आहे जे की वॉटरप्रूफ असणार. आपला साधा सुद्धा मोबाईल आहे, अँड्रॉइड फोन, जो की अजिबातच वॉटरप्रूफ नाहीये. त्याच्यात थोडं जरी पाणी गेलं असतं पावसाचं तरी तो लगेच आजारी पडून गेला असता. आजारी म्हणजे मरून गेला असता तो लिटरली, असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे मला कालचा ब्लॉग तो शूट नाही करता आला. नाही तर मग वातावरण एकदम जबरदस्त झालं होतं भाई. बेकार मस्त असा पाऊस चालू होता, एकदम खतरनाक असं फिलिंग येत होती. एकदम म्हणजे असं जे उन्हाळ्याचं एवढं खतरनाक ऊन पडलेलं आहे ना, तर सगळीकडे असा माहोल आहे ना एकदम चिल करून टाकला होता पावसाने. एकदम खतरनाक असं थंडगार वाटत होतं नाही का. आणि त्यातल्या त्यात भिजून गेलो ते एक वेगळं. पण तरी नशीब माझ्याकडे लॅपटॉप होता भाई. लॅपटॉप घेऊन मला या पावसात घरी पोहोचायचं होतं कसं कसं वाट काढून. मग काय, एक प्लास्टिकची पिशवी घेतली, लॅपटॉपला गुंडाळली, आणि चलो. तरी पुऱ्या रस्त्याने मी श्री स्वामी समर्थ असं नाव घेत होतो की म्हटलं देवा महाराज काही पण करा, पण लॅपटॉप मध्ये पाणी नका जाऊन देऊ. काय माझ्याकडे लॅपटॉप रिपेअरिंगचं बजेटच नाही आता आजच्या गावात. मग काय, वाचला लॅपटॉप, शेवटी स्वामींची कृपा. पेट्रोल टाकायला लागते भाई, पेट्रोल टाकायला लागते. पेट्रोल भेटावं फक्त. मी थोडं साधंवालं भेटलं तर बरं होईल आज, कारण की जरा पॉवरच्या पेट्रोलचा जरा विषय भाई. पॉवरच्या पेट्रोलचा असा विषय आहे की बेकार महाग आहे ना यार. ते नॉन परवडेबल आयटम आहे भाई तो. थोडं पॉवरचं पेट्रोल जरा स्वस्त भेटला असतं ना तर लय मजा आली असती भाई. हाय का ना पेट्रोल? आदूस इज एनीवन देअर?
आहे का काका? उलटी गाडी कावर लावली काका? अभी हमने क्या करने का? एक तर उन्हात उभं केलं भाई. थांबा पुढे घेऊन टाकतो. पॉवर पेट्रोल, पॉवरचंच पेट्रोल आहे भाई. ₹200. 200. चलो और क्या भाई. भेंडी आज हे सँडल घालून जायला लागते ना भाई. एकदम फालतू वाटतं भाई सँडल वरती गाडी चालवायला. एकदम मजाच नाही येते डायरेक्ट. आणि त्यात लुक खराब होतोय तो एक वेगळा विषय. चलो पटकन दिवशी दुकानात पोहोचतो आणि प्रिंटा मारतो. प्रिंटा हे बघा मित्रांनो, आज ट्रॅफिकला मी शूट नाही केलं तर एकदम पटकन मोकळी झाली भाई ट्रॅफिक. आईला गजब ट्रॅफिक आहे बे. आणि शूटिंग करायला लागलो तर परत गाड्या जमा झाल्या एकत्र. आजच्या गावात रे नशीबच खराब. तो क्या करेगा आपण लोग, है की नाही? हा भाई आपल्याकडे बघतोय भाई, याने रायडर ओळखलाय. हा यांनी आपल्या मधला रायडर ओळखलाय भाई. काही विषय नाही भावा. खूप प्रेम तुला. फॉलो कर बघतो मला, सार्थकीच ब्लॉगिंग बरं का. हा आणि तुम्ही पण करा बरं का. तुम्ही पण म्हणजे तुम्ही सगळे. ओ क्लासिक 350 नुसता नाद. ओ युनिकॉर्न 160 नुसता नाद. कर्म ही पूजा आहे. खरंय कर्म ही पूजा आहे. वाचता येतं का तुम्हाला? पुढे वाचतोय मी, बाकी काही नाही. स्विफ्टवाले काका मला जाऊ द्या का जरा. थोडासा ब्रेक मारा ना मला. असं या गॅप मधून काढून द्या ना काका प्लीज. ऐक बुलेटवाला दादा कस काय जाणार आहे आता पुढे कळा ना भाऊ. ठीक आहे स्विफ्टवाल्या काकांनी ब्रेक मारलेला या ठिकाणी. ओ माय गॉड, खतरनाक पद्धतीने आपण ओव्हरटेक दिलेला आहे ना ब्रो. लालपरी नमस्कार ट्रक्स. ओ ये रॉयल एनफिल्ड. कसा रुबाबात चालतं बाबा रॉयल एनफिल्ड वाले. त्याचा रायडिंग स्टान्स वगैरे बघा ना यार त्या मुलाचा. बुलेट चालवणाऱ्या सॉरी क्लासिक चालवणाऱ्या मुलाचा रायडिंग स्टान्स वगैरे बघा. एकदम रुबाबातच बसतात भाई क्लासिक वाले, बुलेट वाले, थोडक्यात रॉयल एनफिल्ड वाले सगळे असे रुबाबातच बसतात भाई. शेवटी नावातच आहे ना रॉयल. बात तो सही है. चला फायनली आपण आता हायवेला लागतो आहे, चांगल्या वाल्या मोकळ्या वाल्या. अँड हिअर वी गो. शिट, हिअर वी गो अगेन. शिट नाही, हिअर वी गो अगेन. रस्त्याला लागले आता चांगल्या वाल्या. म्हणजे चांगला विषय भाई, खराब विषय अजिबात नाहीये. फास्ट रस्त्याला लागले आता. चलो फायनली आपण आता ते जे काय आपल्याला प्रिंट मारायची आहे त्या ठिकाणी आपण पोहोचत आलेलो आहे.
पटकन दिवशी प्रिंट मारूयात. आणि हे काय इकडे रंगरंगोटीचं काम चालू आहे भाई. हे बघा असली खतरनाक लिफ्ट आहे ना. चलो सावलीत जागा पण भेटलेली आहे. हो मित्रांनो, फायनली आपलं काम झालेलं आहे. हा बरं झालं आपलं काम पटकन दिवशी झालं. म्हणजे मला वाटलं होतं खूप वेळ लागेल की काय, बट एकदम फास्ट काम झालं नाही का आपलं. आपली जे ब्लॅक बुक होती ती रेडी झालेली आहे. बरं झालं एकदम पटकन रेडी झाली. ते नाही तर काय मला वाटलं होतं जास्त वेळ लागतो की काय. तसं आपण सकाळी लवकर पण आलेलो होतो ना, त्यामुळे गर्दी नव्हती. एक आपल्याला तो एक ऍडव्हान्टेज भेटला. नाही तर खूप गर्दी असते. मला 200 रुपये तर बुक लागली भाई साब. बेकार महागाई आहे रे. पेट्रोल पण महाग, ते ब्लॅक बुक पण महाग. काय विषय आहे का काय याच्या गावात नुसता पैसा भाई. बट कम्पॅरेटिव्हली आमच्या कॉलेजच्या इथले जे रेट आहे ब्लॅक बुक बनवायचे त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली इकडे स्वस्त पडलं. सो आपण त्याच्यामुळेच इकडे ब्लॅक बुक बनवली. ते एक बरं केलं आपण नाही का. आणि कसं आहे आपल्याला रस्त्यात पण पडतं ना, वो एक अपना अच्छा काम हो गया आहे. पण मग आहे ना एवढा खर्च करून आहे ना, एवढे आता आम्ही 400 रुपये खर्च केलेले आहेत. बट कॉलेजवाले ऍट लास्ट काय करतील माहितीये का त्याचा, म्हणजे 5-6 वर्ष तरी ऍटलिस्ट सांभाळतील ते, थप्पी लावतील. आणि 5-6 वर्ष झाले. ओ शिट यार, शिट ते उंदीर का काहीतरी मेलेला होता रस्त्यावरती, त्याच्यावरूनच टायर गेले यार. शिट आई गो दादूस असा अचानक दरवाजा उघडता काय भाई, डेंजर आदमी यार. हा तर आपण कुठे होतो. हा कॉलेजवाले 5-6 वर्ष ते थप्पी लावतील त्या याची ब्लॅक बुक्सची. 5-6 वर्ष सांभाळतील आणि आफ्टर दॅट भंगारवाल्याला बोलवतील भाई. आणि डायरेक्ट भंगारात सगळं, सॉरी भंगारवाल्यात नाही, रद्दीवाल्याला रद्दीमध्ये घेऊन टाकतील भाई. म्हणजे आम्ही एवढे 200 रुपये खर्च करून एवढे हे बनवतो आणि 7-8 रुपये पर किलोच्या हिशोबाने ते रद्दीत देऊन टाकतं भाई. हा सगळी मेहनत. म्हणजे कधी कॉलेजला असताना जुन्या बॅचेसचे जर असे हे दिसले ना, तेव्हा असं म्हणजे दुःख फील होतं. अरे यार आपलं सुद्धा हेच होणार आहे. म्हणजे काही हेच नाही ना यार, 100 मार्क्स भेटून जात्या. बट आपलं जे काय वर्क आहे ते रद्दीत चाललंय. आपलं वर्क रद्दीत चाललंय हे आपल्याला म्हणजे जरा असं खटकतं नाही का. बट काही विषय नाही. शिवायला काकांचा स्वॅग आहे खतरनाक आहे भाई. भाई असं यो कॉन्फिडन्स चाहिए होता है भाई. तुम्ही तिकडं सगळं म्हणजे काय पण करा, मेरे को जैसा कंफर्टेबल मैं वैसा रहेगा. वही जरा सिंपल भाई. आणि त्यातल्या त्यात बॉईजच्या थोड्याशा वरच्या एज ग्रुपचे काका लोक, दे आर मोर सिंपल दॅन बॉईज. खतरनाक. चलो पटकन दिवशी ऑफिसला पोहोचतो आता. काय आधीच उशीर झालेला, 10:30 इथंच झालेले आहेत. लेट्स गो, बाय बाय. आज पण संध्याकाळी पाऊस येऊ शकतोय. बट स्टील आपण रेनकोट काय आणलेला नाहीये, कारण आळस इतका भरलेला आहे. आणि रेनकोट म्हणजे आपण शोधायची हे नाही घेतली, तसदी नाही घेतली की रेनकोट आपण शोधू. त्यामुळे रेनकोट घरी राहिलेला आहे.
बट इट इज ओके. लेट्स गो. होप सो की आपण आज भिजणार नाही पावसात. चला आता लय बडबड केली, जातो ऑफिस मध्ये. मुझको सुनाता दिल अगर ये बोल पाता गा खुदा पुढचं नाही आता. अरे काय एवढे ट्रॅफिक जाम आहे यार. का असलं चालू आहे यार हे सगळं आयुष्यात. हा आम्हाला दादा एक मिनिट दादा, मला जाऊ द्या दादा. हा थँक्यू. काय विषय. अबे यार इकडचा रस्ता पण बंद केलाय का. शिट मॅन. आता कसं जायचंय. अहो बाबा थांबा की, पुढची गाडी इकडे येऊन द्या तेव्हा ट्रॅफिक मोकळी होईल. आणि सगळे गाड्या पुढेच टाकतायत आईच्या का. हा जाऊ द्या. अजून कोणी आहे का आईच्या गावात. पुढची गाडी आल्याशिवाय ट्रॅफिक कसं काय मोकळी होईल. आणि पुढच्या गाडीच्या समोरच गाड्या टाकू राहिले. आणि त्यात ही बस पण आहे यार आईच्या गावात. कब कब जाएगा रे ट्रॅफिक आयुष्य से. मोकळी नसती होत भाई ट्रॅफिक. केली गाडी बंद. येऊ द्या काका. साईडला घेतो गाडी मी. जेल का बरं नाही होते आजच्या गावात रे. हा हो येस. Oh yes, that's what we wanted. आजच्या गावात. पण मग एक आहे भाई, ट्रॅफिक मधून निघालं का एवढं भारी वाटतं ना, एवढं चिल वाटतं ना, खतरनाक एकदम. हा वाकडीमान आईच्या गावात चिखल उडवतो भाई. वाकडीमान आईला. वाकडीमान भाई असं फोनवर बोलू नका तुम्ही. हवं तर हेडफोन्स वापरा गाईज. प्लेज रिक्वेस्ट. कसं असतं ना, आपण ज्या दिशेला बघतो त्या दिशेला आपली बॉडी टर्न होते. आणि भले तुम्ही रस्त्यावर का बघत असे ना वाकडे मान करून, बट 3 ठिकाणी तुमचं लक्ष लावतायत ना तुम्ही. एक म्हणजे गाडी चालवण्याकडं, रस्त्याकडं, जी की सगळ्यात मेन आहे. गाडी चालवताना रस्त्याकडे लक्ष देणे तुम्हाला. आणि इंडियन रोड्स तर आपल्याला माहिती आहे की कोण पण कुठून पण येऊ शकतं. सेकंड थिंग अशी की जो फोन आहे तो पडला नाही पाहिजे. मानेकडे लक्ष आहे तुमचं. मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये असा घट्ट फोन पकडलेला पाहिजे. आणि थर्ड थिंग अशी आहे की जो माणूस आहे त्याच्याशी तुम्ही बोलताय, मग त्या माणसाच्या म्हणजे फोनवरती ज्याच्यासोबत तुम्ही बोलताय त्याच्यामुळे आपलं लक्ष पण डिस्ट्रॅक्ट होतं. सो इट इज ऑल थिंग. फोन यूज नका करू कॉल करताना, आय मीन ड्राईव्ह करताना, राईड करताना. जस्ट यूज हेडफोन्स इन्स्टेड. ओके चला, ऑफिसला आलोय मी आता. व्हिडिओ बंद करावा आपला. परत म्हण थांब. व्हिडिओ बंद आता. परत म्हण. हा बोल सुरू. अरे धन्यवाद. अरे धन्यवाद. तुम्ही काल ऍब्सेंट होते पावसामुळे का. हा अच्छा ओके काही विषय नाही. आज बरं वाटतंय जयला, आज आलेलं आहे. अरे जय भाऊ, जय कुमार. अरे मी स्वतः भिजलो होतो भाई. बेकार पाऊस होता. कसा बसा लॅपटॉप वाचवत गरीबाच्या हातात. आज काही विषय नाही भाऊ. सर हा व्हिडिओ चालू आहे.
तर मित्रांनो फायनली आपल्या ब्लॅक बुक रेडी झालेला आहे 2-2. 400 रुपये आता काही 1-2 वर्षात रद्दीत जाणार आहे. काही विषय नाही, जाऊ द्या, पास होण्याचा विषय. 2,000 years later. तर मित्रांनो बेकार पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता मोठं ब्लॉगिंग तर काय करणार नाही. कारण की काय म्हणजे हे एकुलतं एक साधन आहे आपल्याकडं मोठं ब्लॉग शूट करण्यासाठी. ते जर पावसामध्ये वेगळं झालं ना भाई डायरेक्ट स्कीम होऊन जाईल. त्याच्याचमुळे आपण आता ठीक निघतोय. हे बघा, बघू शकतो तुम्ही वातावरण कसं खतरनाक आहे. येऊ शकतो पाऊस. चलो कल्टी. तर मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे आणि तुम्हाला एक दाखवतो वातावरण बाहेरचं. इतकं भारी झालं, इतकं छान वाटतंय ना संध्याकाळ, म्हणजे अशी संध्याकाळ पाहिजे यार लिटरली.